लाल मातीतल्या कुस्त्या संपल्याच्या नंतर राजकीय कुस्त्यामध्ये ज्यांनी आपला कार्यक्रम सुरू केला ते दौलत नाना शितोळे आज खरं तर प्रवीणजी दरेकर त्यांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष रवी बापू आहेत, आपल्या तालुक्या गावचा सुपुत्र आणि वेगवेगळ्या पदांना न्याय देण्याची ज्यांची नेहमीच भूमिका असते ते राजेंद्र कोरेकर, भाजपमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुका अध्यक्षपद मिळाल्याच्या नंतर सगळ्या पक्ष संघटनेमध्ये अत्यंत जबाबदारीने काम करणारा आमचा सहकारी आबा, रासपचे तालुका अध्यक्ष आहेत, राज्याचे अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे इथं बसलेत, मला काही दिसलं नाही इकडून, पण आदरणीय नाथाभाऊ आपण आलेला, जिल्हा परिषदेच्या या यशोधनजी कालेवर इथं आले, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष, आपलं स्वागत आहे। आपण यायचं आणि इकडे स्थानापन्न व्हायचं, आपण पहिलवान आहात या जरा। आणि मी सांगत होतो की राज्यभर ज्यांनी जनता दलाची जी विचारधारा आहे, खरं तर प्रवीणजी ह्या व्यासपीठावर सगळ्यात मोठा माणूस कोण असेल ना ते आमचे नाथाभाऊ आहे। 3-3, 4-4 पंतप्रधान त्या माणसाकडे येतात। लाल बहादूर शास्त्री सारखी त्यांची एक उंची आहे, पण कामाला मात्र ते एक नंबर आहे, ते नाथाभाऊ इथं आले। जिल्हा परिषदेचे आमचे उपाध्यक्ष आणि दादांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे राहतात ते अरुणरावजी गिरे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे चव्हाण साहेब इथे उपस्थित आहेत। खरं तर चव्हाण साहेबांना बोलायचं होतं, पण ते म्हणले मी आदरणीय आपले प्रवीण दरेकर साहेब जे आलेत त्यांचे चिरंजीव, ते चांगले मित्र, म्हणजे तुमच्या भावना पोहोचल्या असं समजून घेऊ दे म्हणजे। अशी सगळी मातब्बर मंडळी, अनिल दादा आहे, आमचा पप्पू शेलार आहे, सगळ्यात मान्यवर मंडळी खरं तर इथे उपस्थित आहे। आज जो माणूस आपल्याकडे आलेला आहे म्हणजे प्रवीण दरेकर साहेब, ज्या छत्रपतींनी त्या ठिकाणी खानाची कोथळं काढलं ना, त्याच्या ज्या वाघनाख्या आहे ना, वाघासारख्या माणसाने जाऊन लंडन मधून आणल्या, त्यांचं विशेष कौतुक आपण केलं। छत्रपतींच्या पाऊल कुणा कुणी जपावा, बकऱ्याला उगाच वाघाची कातडं घालायची आणि ते बकरू फिरत राहणार, पुढून ज्यावेळेस खरोखर वाघ येतो त्यावेळेस त्याला कळतं काय आहे। म्हणजे आजचा पुढचा उमेदवार तसा आहे, पण इथं जातीवंत माणूस आहे, म्हणून तुकोबारांच्या प्रमाणे मगाशी पण सांगितलं की मातीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, माणूस असा आहे, वाघ नख्या जाऊन लंडन मधून आणल्या, असला माणूस आपल्याकडे आलाय, केवढं मोठं भाग्य आहे आपला। नसेल आपण छत्रपतींना पाहिलं, नसेल इतिहास आपण ऐकला, पण ज्या अफजल खानाला त्या ठिकाणी, आणि आशाही अवलादी दरेकर साहेब इथं महाराष्ट्रात जन्माला आल्या की अफजल खानाची उंची जास्त सांगणारी माणसं, छत्रपतींना 4.5 फूट म्हणणारी माणसं तुमच्याच त्या ठिकाणी शहरामध्ये आहे। त्यांचाही बंदोबस्त वाघनाक्याने करून टाका, म्हणजे कायमचं त्यांचं बंदोबस्त कर, कारण त्यांना फार मस्ती आहे त्यांचं ते भाषण। खरं तर त्यांचं नाव एकदा जितुद्दीन करून टाका तुम्ही, त्याचं नाव जितुद्दीन करण्याची गरज आहे, कारण ज्या छत्रपतीची वैभवशाली परंपरा आहे ती परंपरा जतन करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे। आज नानांनी या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील सगळी एकत्र त्या ठिकाणी माणसं केली। गौतमराव आपण या ठिकाणी गावचं नेतृत्व करून आपण इथे उपस्थित आहात, आपल्या चिरंजीवांनी सभापती म्हणून या तिथे काम केलेलं आहे। पण या गावात आल्याच्या नंतर आनंदरामाचार्यांचं आठवण आपल्याला झालीच पाहिजे। ज्या अंधू महाराजांनी गावाचं वैभव जपत असताना शेकडो एकर जमीन त्या ठिकाणी या तालुक्यातील शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला त्याला अन्न मिळलं पाहिजे, त्या भावनेने या ठिकाणी 100 एकर क्षेत्र कारखान्याला दिलं आणि गावाने त्या ठिकाणी अत्यंत देखणा कारखाना इथं सर्व तालुक्याच्या माणसाने उभा केला। दौलत नाना तसा जातीचा माणूस आहे। पूर्वी एक समाज पद्धत होती, लग्न असेल, काही कार्यक्रम असेल, गाव कुठं बाहेर गेला असेल तर त्यावेळेस रामोशाला सांगायचे तेवढं घर सांभाळ रे, काय हिंमत होती कुणाची, मायवेली होती। आमच्या तिथे नाना रामोशी म्हणून होते, एकदा जर गावात उभे राहिले काय मायवेली कुणाची त्या घरामध्ये जायची,
रामोशाची अवलाद आहे, एकदा शब्द दिला ना तो कधी पालटत नाही. ते आमचे नाना इथे उपस्थित आहे. कारण हा माणूस असा पक्का आहे, देवेंद्रजींच्या बरोबर आहे, बाबूराव पाचार यांच्या बरोबर आहे. आदरणीय प्रवीण दरेकर साहेब सुद्धा खूप त्यांच्यावरती प्रेम करतायत. शिवाजी दादा तर काय आता नावातच शिवाजी, त्याच्यामुळे काय अडचण नाही. ते स्वतः आज हजर आहे आणि आज या प्रांगणामध्ये या ठिकाणी सभा होते. या सभेतून त्या ठिकाणी खरं तर मी नावरेकरांना, राजा भाऊ, गौतमराव, आपण सगळी मंडळी आहेत. मी नेहमी म्हणत असतो, आज काका काय मला दिसत नाही. काका कोरेकर आजारी आहेत का? काका का तिकडे? पण काका सारखा चांगला माणूस आहे, आपला शेवट आपला नेता आहे. पण इथं खरं तर मला त्याची गरज आहे. कारण तुम्हाला सांगतो, नावरेकरांनी ठरवलं पाहिजे, इथल्या कुठल्याही प्रकारची सभा होता कामा नये. लोकशाहीच्या पद्धतीने होऊ देत, पण त्याला प्रश्न विचारले पाहिजे. या आमदाराला आता तुम्हाला विचारायची गरज आहे. त्यांनी कारखाना बंद केलाय. मी अनेकांना सांगितलं, दादांना, अजितदादांना अनेक वेळा, 1000 वेळा सांगितलं, दादा याच्यावर विश्वास ठेवू नका, हा फार अवसानघातकी माणूस आहे. अहो, जो रावसाहेब दादाचा नाही झाला आता तुमचा कधी होणार रे बाबांनो. मी यांना सुद्धा फार सांगायचो, राजाभाऊला सुद्धा सांगायचो, राजा भाऊ, रवी बापू, काय काय कामं करायची, काय भाषणं करायची. साक्षात्कार व्हायचा, पांडुरंग आला. अरे बाळांनो म्हणलं, तू काय साधा नका रे समजू. त्यांनी भली भली मारलं तर तुमचं काय आहे. पण चला, उशिरा व्हायला पण डोळे उघडलेत बिचारे. आज दादा या ठिकाणी आलेला आहे. दादांसारखं 15 वर्ष त्या तालुक्याचं, त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व कणखरपणे केलं. आज त्यांच्याबद्दल पुढचा उमेदवार बोलतो की दादा काय आहे, दादाने अमुक केलं, दादाने तमुक केलं. दादा तुम्ही खासदार झाला, अशोक अण्णांचा पराभव करून तुम्ही खासदार झाला. त्या काळातली तुम्ही केलेलं शिवसेनेचं काम एवढं सोपं नव्हतं. त्याही काळामध्ये तुम्ही स्वतःच्या कार्यकर्त्यांवरून तालुक्यातल्या शिवसेनेच्या, त्या परिसरातील शिवसेनेच्या जीवावरती तुम्ही खासदार झाला. तुम्ही 15 वर्षामध्ये कुणाच्या कार्यक्रमाला गेले, बिदागी घेतली का कुणा चार ठाणे? आता तुमचा उमेदवार समोरचा सांगतोय मी सेलिब्रिटी आहे, मी छत्रपतींची भूमिका केली, चांगला कार्यक्रम असेल 50,000 द्या तर कार्यक्रमाला येतो. हे असं दळग जन्माला आले बघा. आपण त्याला फुकट मतं दिली. दरेकर साहेब, या राज्यामध्ये सगळ्यात नशिबवान खासदार कोण झाला असेल तर तो अमोल कोल्हे झाला. निवडून येऊन 2-4 कोटी रुपये खिशात घालून निघून गेला आणि आल्याच्या नंतर लोकांना काय म्हणतोय, जगदंब जगदंब. अरे तुझं दाव सांग, जगदंब म्हणा. हे जरा पुढं तुला असली पाहिजे दाखवतो काय असतं ते. उगाच कापडं घालतो, मोठा लिकेस करतो ना, जगदंब जगदंब. हा जगदंबच काढतो आता, कारण हा नाटकी आहे. अरे तू मोदी साहेबांच्या बोलतो, तुझी काय अवकात आहे. अरे ज्या मोदी साहेबांची आई गेली, दुसऱ्या क्षणी 2 तासामध्ये त्यांनी रेल्वेची अनेक उद्घाटन स्वतःची आई गेल्याच्या नंतर सुद्धा करतो. अरे त्याला म्हणतात देशाचा पंतप्रधान. आणि तू सांगतो कुणाच्या मैतीला जायचंय, कुणाच्या दहाव्याला जायचंय. लोकसभेचा कारभार किती दिवस चालतो वर्षातला? अधिवेशन 2 झाली तर 2 महिने, 5 वर्षामध्ये 5 दुने 10 महिने झाले. अरे वर्ष, एका वर्षाला 12 महिने, 5 वर्षाला 60 महिने, 10 महिने गेले, 50 महिने तू होता कुठं? तू सांगतो दहाव्याला यायचं नाही, मैतीला यायचं नाही. काला बेनके साहेब गेले आमचे, फार मोठा माणूस, फार विद्वान माणूस, जुन्नरला. आढळराव दादा, तुम्ही यायच्या आधी तो ठाण मांडून तिथं बसला होता की मला कधी बोलता येईल. त्याला लोक दिसली ना की त्याला बाकीचं काही लागत नाही. जर जास्त मयत झाली, मैतीमध्ये जर जास्त लोक असतील, मरणारा माणूस मोठा असेल ना, तर त्याला वाटतं ते थडगं सुद्धा माझंच असावं कधी कधी. इतका लोकप्रियतेच्या पाठीमागे तो धावलेला आहे. लोकांना सांगतो मी धावायला येत नाही, मी मैत्रिणी नाही, खासदार कुठं असला पाहिजे. नितीन गडकरी साहेबांनी रस्ते केले, याचा निधी काय? 18,500 कोटीचा निधी आणला. कशाचा आणला? रस्ते आणले, आमका आणले. अरे तुझं काय बापाचं आहे ते? अरे गडकरी साहेबांनी या देशाला जोडणारे रस्ते उभे केले, मोठे केले. कधीतरी तुझ्यात जर चांगली भावना असेल तर म्हण ना, नितीन गडकरीने माझ्या मतदारसंघामध्ये कामं केली, याचं सुद्धा तुला त्या ठिकाणी भान नाही. आणि तू सांगतो मी एवढी कामं केली, मी तेवढी कामं केली. लोकांना गोंडवायला निघला तू. इथं येतो तो बदनाम आमदाराला घेतो, त्याला तोंड दाखवायला जागा नाही. त्यांनी आता काय सगळे साथी शिलेदार बसले तिथे. हे राजेंद्र कोरेकर साहेब फार युवकचे अध्यक्ष, काय बोलायचे, बापू आले. रवी बापू तर झोपतच उठायचे, ए बापू आले.
मी म्हणला, अरे हो हो, भाऊ चाळू नका जरा ऐक. नाही नाही, बापू आले. जसं बापून तडाखा देऊन दिला का त्यांना कळलं बापू काय. अरे ते कुणाचंच नाही झालं, त्याच्या आयुष्यात नाही झालं. ते कधी त्या रामुशाच्या नादी लागायला लागला होता दौलत नानाची. सोपकडे घ्या आणि आडवा तिडवा केला तरी सरळ होईल. पण लोकशाहीच्या मार्गाने जायचं आहे. अरे ज्या मोदीजींनी या देशाला वैभव प्राप्त करून दिलं, भल्या भल्या जगामधील देशांना स्वप्न पडायला लागली की मोदी सारखं नेतृत्व असलं पाहिजे, देवेंद्र सारखं नेतृत्व असलं पाहिजे. आज देवेंद्रजी पायाला पानं बांधून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रचार करतायत. अरे देवेंद्रजींनी किती जणांना मोठं केलं, किती जणांना त्या ठिकाणी मोठं केलं. अजित दादावरती वेळ आली, सगळे देवेंद्रजी आणि ते सर्व भक्कमपणे पाठीमागे उभे राहिले. काय पवार साहेब बोलत होते, काय पवार साहेब देवेंद्रजींच्या बद्दल बोलत होते. पवार साहेब तुम्ही फार मोठे आहात, पण तुम्हाला सुद्धा तुम्ही मर्यादा ठेवल्या पाहिजे. राजकीय स्थित्यांतर झाली. 15 वर्षांनी त्यांनी सांगितलं की 15 वर्ष ज्यावेळेस ही तिन्ही मंडळी एकत्र आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राज्याचा विकास झाला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे, मोदीजींचं नेतृत्व आहे म्हणून आम्ही पक्षात बदललो किंवा पक्ष बदलून आलो. आणि पक्ष त्यांनी नाही बदलला, चिन्हही आज त्यांचं आहे. काही राजकीय स्थित्यांतर झाली आणि मोदी साहेबांना साथ देण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळेस पवार साहेबांनी काय म्हटलं, तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगता. तुम्ही सांगितलं 15 वर्ष तुम्ही ज्यावेळेस सत्तेत होता त्यावेळेस त्यांनी हातवारे करून सांगितलं, तुम्ही काय तिकडे हे करत होता का. अहो तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, तुम्हाला लोकांनी मानलं याचा अर्थ तुम्ही काही बोलायचं नाही. अरे यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांची सभा एकदा पुण्यामध्ये झाली, त्याच्या अगोदर विरोधकांनी त्यांच्यावरती यशा आणि वशा म्हणून संबोधलं. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतदादांची सभा पुण्यामध्ये होती. पत्रकारांनी विचारलं यशवंतराव चव्हाण साहेबांना आणि वसंतदादांनी की साहेब काल झालेल्या विरोधकांच्या सभेमध्ये तुम्हाला यशा आणि वशा संबोधलं गेलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हो, ज्याने मला यशा आणि वशा संबोधलं त्यांचं अभिनंदन करा. म्हणले का. पत्रकार चक्रावून गेले की तुम्हाला आऱ्यातुऱ्यामध्ये बोलला, तुम्हाला का असं वाटतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे यशा आणि वशा म्हणलं म्हणून आम्हाला आमचं बालपण दाखवलं. ही यशवंतराव चव्हाणांची उंची होती. काय तुमची उंची, कशाला यशवंतराव चव्हाणांना तुम्ही बदनाम करता. आणि हे तुम्ही तुमच्या लोक माझे सांगाती, बापू पुस्तक वाचा येतात, लोक माझे सांगातीमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, शिवाजी दादा आता उभे आहेत, मग भाजप उभा आहे, म्हणजे कमळ उभा आहे, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण उभा आहे, घड्याळ उभा आहे. आता मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, नावऱ्याकरांनो तुम्हाला कधी जाग येणार आहे का नाही. आनंदराव आचार्यासारख्या माणसाने हा जिल्हा चालवला, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम केलं, कारखान्याचं चेअरमन म्हणून काम केलं. अरे एक वाणी समाजाचा माणूस या तालुक्या या गावाला कुठं नेऊन ठेवलेलं होतं. कधीतरी त्या माणसाचं स्मरण करा. अरे तुम्हाला कधीतरी त्या ठिकाणी तुमच्यातला माणूस जागा होऊ द्या आणि त्या अशोक पवारला विचारा की तू आमचा कारखाना बंद का केला, त्याला भीती वाटली पाहिजे इथे येताना. कधीतरी तुम्ही जिवंत राहा, माणसातला माणूस जिवंत केला पाहिजे. आमच्या रणरागिण्या इथं बसलेल्या आहेत, कधीतरी उठून त्याला प्रश्न विचारा. मी तर आहेच, मी तर त्याला काय मी घाबरत नाही. असे किती आले किती गेले, मी भल्या भल्याला नाही घाबरत. याचं काय, याला निवडणुकीच्या सपाट्यात येऊ द्या. आणि तुला लय नीतिमत्ता आहे ना, कारखाना चालू कर. 25 वर्ष. अरे ज्या कारखाना विविध घाट्यांपासून अनेकांनी त्याच्यामध्ये योगदान आहे. रावसाहेब दादा सरकार चांगला माणूस, त्याने कारखाना उभा केला दूरदृष्टी म्हणून. बापूसाहेब तिट्यांनी श्रीचा मर्ज केला, कारखाना उभा केला आणि सांगितलं श्री थांबू द्या, आम्हाला गोडंगा करू द्या. बाबूराव पाचरण्यांसारखा माणूस की ज्यानं जिथं संधी मिळेल तिथं काम केलं. पोपटराव गावड्यांसारखा माणूस, ज्या माणसाला 15 वर्ष, पोपटराव गावडे पण फार हुशार, त्यांना काय वड्याच्या पलीकडे मिळलं नाही, पण ते त्यांच्यात मागे मी मनाच्यावर सुधरा सुधरा सुधरा, कशाचं सुधरा, सगळीच त्या अशोकच्या पाठीमागे पळत होते. पण मित्रांनो आता आपल्याला तालुक्याचं भवितव्य बदलण्याची गरज आहे. म्हणून आपण आता एक काम केलं पाहिजे. दादा तुम्ही पण भविष्य काळामध्ये लक्षात ठेवा, उद्या अशोक फार गोड आहे, तुमच्या शेजारी म्हणून दादा कानात बोलेल हळूहळू, त्याला म्हणा जरा लांबून बोल माझ्याशी. त्याला आता इथून पुढे डोक्यात ठेवा, लय पटकनी जवळ येईल आणि कानात बोलेल दादा असं असं. बोलणार काहीच नाही, फक्त लोकांचा संभ्रम निर्माण करेल. त्याला जरा 10 फूट लांब ठेवा, अशोक तिथूनच बोल म्हणायचं. मी दादांना बी आजी दादांना पण सांगितलं, तुमच्या त्या गालावरचा तीळ होता म्हणलं, कुठे गेला आता दादांच्यावरती वाईट वेळ आहे. अशोक दादांकडे नाही गेला, अरे तुम्ही आहे कोण, तुम्हाला तर कुणाला सुद्धा तो विचारणार नाही, त्याला गरज नाही तुमची. म्हणून आता एक लक्षात ठेवा, तुम्ही पुढचा उमेदवार आला त्याला विचारा, गौतमराव तुम्ही गावचे सरपंच आहात,
एकदा जा विचारायला सुरुवात करा. पप्पू शेलार, तुम्ही सगळे तरुण मंडळी आहेत. काल परवा मोदींच्या कार्यक्रमा कुठेतरी एक कार्यक्रम होता, सुभाषाप्पांचा सत्कार होता. सगळ्यांच्या व्यासपीठावर तो मोदीवर बोलत होता आणि सगळे गप बसले होते. का ग्रामपंचायत मध्ये का कुठेतरी कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये तो खासदार भाषण करत होता. त्याला जरब बसली पाहिजे. मोदींच्या बोलायचं, तोंड सांभाळून बोल, तुझ्या अवकातीत राहा. बसलेला हत्ती हा उभा राहिलेला गाढवापेक्षा फार मोठा असतो. तो कुणाची बरोबरी करायला निघलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा, आज नानांचा कार्यक्रम आहे. नानांनी कार्यक्रम घेतला. नाना राज्यभर फिरताय. त्या ठिकाणी उमाजीराजांचा वंशज म्हणजे उमाजीराजांची जी विचारधारा आहे, अरे भावासाठी जेलला जाणारा उमाजीराजा असा माणूस होता. तसं तुम्ही सुद्धा आपल्या तालुक्याच्या हितासाठी आपल्याला मित्रांनो करणं गरजेचं आहे. कारण आपण जर आता थांबलो, अरे कुत्र्याला डोळं जन्माला आलं तर त्याची पिलाला सुद्धा डोळे उघडायला 5-6 दिवस लागतात. 25-25 वर्ष असल्या दळिंद्र माणसाला तुम्ही सांभाळता. मला लाज वाटते शिरूर तालुक्याचं नाव सांगायला की मी शिरूर तालुक्याचा आहे. अरे बदला, वाघ्या म्हणला तर खातो, वाघ्या म्हणला तर खातो. त्याला जा विचारायची गरज आता आहे. आणि येणाऱ्या त्या उमेदवाराला सुद्धा सांगा, तो नाटकी आहे. आपल्याकडे बघा, जुनी लोकांना विचारा. कोल्हा म्हणलं की बाबा काय म्हणता तुम्ही, लबाड म्हणता ना, लबाड आहे बघा. कधी मिठी मारून जाईल कळणार नाही. मला वाटलं होतं आम्ही दादांना मागच्या वेळेस पाप केलं, दादांचा पराभव केला, दादांना बोललो. मला वाटायचं घडी नाही गोरा गोमताय. म्हणजे मला नंतर कळलं. आज चोखोबांची जयंती आहे. चोखोबाचं स्मरण झालं मला की उस डोंगा परी रस नाही डोंगा का भुरळा सवरली रंगा, कमाल डोंगी पर तिरण हे डोंगे का भुरळा सरंगा. कारण तो तसाच आहे. तो फसवेल, बोलेल, छत्रपतींचं नाव घेईल, छत्रपतींचा गुण त्याच्यात नाही. बांधल त्या ठिकाणी पन्हाळा ते विशाळगडावरती कामे आलेले बांधल होते, छत्रपती सुखरूप पोहोचवणारे बांधल होते. त्याच्यामुळे तू आम्हाला इतिहासाची पानं उलगडून दाखवू नको. म्हणून त्या कोल्याचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे. जातीचं समीकरण कराल म्हणाल मी माळी समाजाचा आहे. लक्षात ठेवा, तो कधीच सावतामाळ्याच्या जयंतीला आला नाही. तो कधीच पुण्यांच्या वाड्यावर गेला नाही. तो कधीच त्या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांकडे कधी तो गेला नाही. तो चतुर आहे. कधी त्याने हार घातला. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केली. परवा दिवशी त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये अजितदादा देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री वडूला आले. करोडो रुपयाचा निधी दिला आणि निधी दिल्याच्या नंतर तिथे भाषणं सुरू झाली. यांची नावं घेतली नाही. दोघंही आमदारांनी खासदार पळाले. त्यांना त्यांच्यापेक्षा छत्रपतींपेक्षा ते मोठे वाटतायत. अरे तुम्ही काय मरदुमकी आहे का नाही तुमच्यात? कुठल्या अवलादी आहे त्याला विचारा. ज्या छत्रपतींची भूमिका केली, करोडो रुपये देणाऱ्या सरकार ज्यावेळेस तिथं आलं तुम्ही तिथून पळून गेलात. त्यांना आता इथं आल्या जा विचारून त्यांना सांगा या प्रश्नाचं उत्तर द्यायला तर गावातून चालते वा कुणी पण असू द्या. तरुणांना माझं आव्हान आहे, सगळे तरुण एकत्र येऊन त्याला प्रश्न विचारा. जातो आणि छत्रपतीच्या नावाने मत मागतो, तुला तो अधिकार नाही. आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा, आणीबाणीची वेळ आहे. देवेंद्रजी मोदीजी अत्यंत प्रभावीपणे या राज्याचं नेतृत्व करतायत. आज आपल्या भेटीला मी तुम्हाला सांगितलं की आदरणीय प्रवीणजी इथं आलेले आहेत. आपण सगळ्यांनी खुंगाट बांधायची आहे. आणि इथं तर सभा आपल्या दौलत नानाचे म्हणजे जातीवंत रामोशाची सभा आहे. इथून एकही माणूस चुकीचा होता कामा नये. इथून गेल्यानंतर सगळ्यांना भेटा, घराघरात जाऊन भेटा. कार्यकर्त्यांना सांगा की आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे, आढळरावांना मतदान करायचं आहे आणि 13 तारखेला आपल्याला आढळरावांना निवडून द्यायचे का नाही द्यायचंय? अरे आहे का नाही? करा ना हातवर. मग सांगा ना प्रवीणजीला की आम्ही तुमच्या बरोबर आहे. करा तिकडे कोपऱ्यातले जरा करा माग गाड्यावाले, करा हातवर, करा करा. हे तुम्ही पण करा. पत्रकार असेल तुम्ही नका करू, बाकीचे करा. करा 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 तुम्ही पण करा माग. आम्ही पुढे बघायला मागचं द्यायचे पसरवायचे. अरे मी तर आहेच. दादा तुम्ही काळजी करू नका. मैत्री करायची तर वाघाची करायची, पण लबाड कोल्ह्याशी मैत्री करण्यात काय? लबाड कोल्हा काय करतो? झालं कोंबडा मार पुढं, पिसूट मार पुढं, पारव खांद्या त्याच्यात सापडते त्यांच्या बोळामध्ये. वाघाची शिकार का वाघाकडे जा. वाघाच्या अग्नीमध्ये हत्तीची गंडस्थळं फोडणारे मोठी तुम्हाला भेटतील. दादा तुम्ही काळजी करू नका. 13 तारखेला तुमची नाव पैलतिरी लावल्याशिवाय राहणार नाही हा तालुका. तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ आपल्या रामलिंगाची आहे. तुम्हाला शपथ आपल्या आचार्य यांची आहे, आनंदरामाची. चांगला माणूस होता बिचारा, अवरतस्थ माणूस जगला. कधीतरी त्या माणसाचं स्मरण करा. एक वेश साधा करू शकला नाही आणि त्याच्या जीवावरती वाढला, मोठा झाला. राजा भाऊ तुम्ही जरा आता हे घ्या,
लीड घ्या आणि एक चांगलं काम करा. आपापसातले मतभेद सोडा. चांगला माणूस आहे, सगळ्या कंपन्या आहे, फॅक्टऱ्या आहे, सगळे सदन आहे, पण कधी कुणाच्या रुपयाला सुद्धा मिंधा नसणारा माणूस आहे. कधीतरी त्या माणसाची जाण ठेवा रे. शुगर आहे पण देत नाही, मजबूत आहे, सकाळी व्यायाम करून कधी फोन करा. खरं तर माझं प्रेम फक्त त्या माणसा फोनवरच आहे. त्यांची माझी भांडणं झाली, सगळं झालं, दुसऱ्या दिवशी फोन केला, बोल पैलवान, याला म्हणतात माणूस म्हणतात. खरंच नावात शिवाजी आहे. मी त्यांची ताम्रपट पाहिली त्यांच्या घरात गेल्याच्या नंतर. दर आठवड्याला हा माणूस बसतो, सगळे लोक तिथं जाऊन हजर होतात. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस शिंदे साहेब सत्तेमध्ये आले, प्रवीणजी दरेकर साहेब आले, करोडो रुपयाचा निधी या माणसाने आपल्याला गावागावामध्ये दिलाय. कधीतरी येण्या त्या माणसासाठी आपणही पुढे जाऊन एक पाऊल टाकूयात आणि शिवाजी दादांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करू. आणि पूर्ण करू. दादा तुम्ही म्हणू नका की मी एकदाच लढणार आहे, अजून तुम्ही काय काळजी करताय, तुम्ही भिवू नका. तुम्ही म्हणसाल मी एवढाच लढलं, तो पुढून म्हणतो की आता जमले मग त्याला काय मतदान करता, असा हुशार येतो तो बोललाय. अहो तुम्ही लढा हो, आम्ही आहे ना सगळे मागे, आम्ही आहे कपडे सांभाळ, तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही लढलं पाहिजे, कारण तुमच्या नावातच आहे तुम्ही जीवाशी खेळणारे शिवाजी दादा. तुमचं मनापासून कौतुक करतो आणि नावरेकरांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. हे सगळे मंडळी इथं आहे, नाना इथं आहे. या तालुक्यामध्ये कोल्ह्यापेक्षा कमीत कमी 20-25 हजाराची आघाडी तुम्हाला आमचा तालुका दिल्याशिवाय राहणार. अशोकला मला तुझ्यात हिंमत येतं, ये समोरासमोर होऊ दे एकदा, मग दाखवतो तुला आम्ही बी काय. एकदा बोल, कारण त्याचं असं आहे. दुसरा विषय आता मी जात नाही त्याच्यामध्ये, पण आपण सगळ्यांनी एकत्रित येऊया. आणि आज प्रवीण दरेकरांना मी मनापासून, दरेकर साहेब तुम्हाला शतशः नमन करतो. तुम्ही आमच्या छत्रपतीची वागणुकी आणली. तुमच्यापेक्षा शूर माणूस मी कुणाला माणूस शकत नाही. अरे कारण ज्याच्या राजाने स्वप्न पाहिलं, त्या राजासाठी हा माणूस लंडनला गेला आणि तिथून वाघनख्या घेऊन आला. अरे याच्या पलीकडचं काय असू शकतं जीवनामध्ये. आणि म्हणून आपण सगळेच जण काळाच्या गजरामध्ये दरेकर साहेबांचं कौतुक करूया. अरे जरा जोरात वाजवा, वाजवा, जरा हात वर करून वाजवा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. ज्या राजाने इतिहास घडवला, जगामध्ये ओळख करून दिली, त्याच्या वाघनख्या आपल्या माणसाने जाऊन आणल्या. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि दोघांनी आपण सगळ्यांनी जरा हात वर करा, जरा मजबूत. आणि आपल्याला दरेकर साहेबांना सांगायचे, दरेकर साहेब आम्ही तुमच्या उमेदवाराच्या पाठीमागे आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही मोदीजींच्या बरोबर आहे, आम्ही नरेंद्रजींच्या बरोबर आहे, आम्ही एकनाथ शिंदेच्या बरोबर आहे, आम्ही अजित पवारांच्या बरोबर आहे, आम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या भाजप प्रणित सगळ्या लोकांची बरोबर आहे. सगळ्यांनी आपल्याला आता गाळेवाले हात वर करा, तिकडे मी बसलेले, तिकडे खाली ज्वेलरवाले करा हात वर, द्या जोरात घोषणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, उमाजी राजांचा विजय, येळकोट येळकोट, जय मल्हार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मला काय